महाविकास आघाड़ी की क्या भूमिका है? एमआईएम महाविकास आघाड़ी से हाथ मिलाना चाहती ताकि गैर बीजेपी वोटों को। देखिए, बात ऐसी है, आपने मुझे सवाल पूछा है, मीडिया के माध्यम से हम उसका सवाल नहीं दे सकते, जवाब नहीं दे सकते ना। इस प्रकार का कोई प्रपोजल ही नहीं है, इस प्रकार का कोई हमारी बातचीत नहीं है। जब सामने आ जाएगा प्रपोजल तो महाविकास आघाड़ी चर्चा करेगी, लेकिन अब तक तो हमारे सामने ऐसा कोई प्रपोजल ही नहीं है। धर्म नाही आहे, दुसरीकडे ते म्हणतात की शिवरायांची समाधी ज्यांनी शोधली, इतिहासकार म्हणतात की फुले यांनी समाधी शोधली, या ठिकाणी दोन आता वाद होऊ शकतो। काय मोहन भागवत म्हणतात हे खा ते खा हा धर्म नाही। बरोबर बोलले आहेत ते, हे बरोबर बोललेले आहेत, पण फक्त जेव्हा या राज्यामध्ये देशामध्ये खाण्यावरून आणि पिण्यावरून झुंडशाही आणि मॉब लिंचिंग सुरू होतं, तेव्हा जर भागवत साहेब बोलले असते तर आम्ही त्यांच्या पायाला हात लावला असता। या देशामध्ये मॉब लिंचिंग खाण्यावरून जे बळी गेले, खुलेआम माणसं मारली गेली, तेव्हा जर भागवत साहेब बोलले असते सरसंघ चालक, तर नक्कीच आम्ही त्यांचा गौरव केला असता। म्हणजे आता बरोबर बोलतायत। इतिहासकार म्हणतात की महात्मा फुलेंनी समाधी शोधली आहे शिवरायांची, त्यांचं म्हणणं आहे की शिवरायांचं स्मरण व्हावं असं देखील त्यांचं म्हणणं पुण्यामध्ये त्यांनी वाचन केलं। नाही, मला तुमचा प्रश्न समजला नाही। शिवरायांची समाधी देखील त्यांनी शोधली आहे। त्यांनी म्हणजे कोणी? मोहन भागवतांनी। मोहन भागवतांनी शोधली? त्यांचं म्हणणं आहे की शिवरायांचं प्रश्न चुकतोय तुमचा। शिवरायांचं स्मरण व्हावं यासाठी त्या ठिकाणी मोहन भागवतांनी समाधी शोधली असं त्यांचं म्हणणं आहे। मोहन भागवतांनी समाधी शोधली? हां, म्हणजे त्यांचं म्हणणं शिवरायांचं समाधान व्हावं। नाही, आणि फुलेंनी, इतिहासकार म्हणतात की फुलेंनी। बघा, आपला काही प्रश्न चुकतोय। मोहन भागवत असं बोलणार नाहीत, मी सांगतो। आपण समाधी शोधली असते ते कसे काय बोलतील मोहनराव भागवत? शक्यच नाही। बघा, समाधी शोधली याच्या मागे महात्मा ज्योतिबा फुले यांचं योगदान आहे, हे सर्वत्र आहे। त्याच्यामुळे या वादात न पडता, बघा, तर कोणी शोधली असेल, टिळक आणि फुले तसे समविचारी आणि समकालीन होते, साधारण मागे पुढे होते। दोघांनीही त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये त्या भूमिका घेतला। मग महात्मा फुले जे असतील किंवा टिळक असतील, या वादात पडण्याचं कारण नाही। छत्रपती आमचं दैवत आहे, समाधी रायगडावर आहे, त्याचं स्मरण आणि त्याची निगा आपण राखली पाहिजे। राहुल गांधी ने वर्जीनिया यूएसए में जाके बयान दिया कि इंडिया में, भारत में एक जात दूसरी जात से कम है, एक लैंग्वेज दूसरी लैंग्वेज से कम है, कुछ राज्यों के नाम लिए कि ये राज्य इनसे कम है। बोले ये आरएसएस और बीजेपी वाले इस तरह से उनका कहना था, क्या कहते? राहुल गांधी जी ने जो कहा है उसमें गलत क्या है? राहुल जी ने ठीक ही बात की है। हमारे देश में ये चल रहा है और बीजेपी के लोग ये 10 साल में ये जाति का और धर्म का राजकारण, तुष्टीकरण ज्यादा कर रहे हैं। राहुल गांधी ने जो बात की है, लोगों की मन की भावना है। फडणवीस गृहमंत्री पदावर राहण्यास लायक नाहीत अशा शब्दात राऊतांनी टीका केलेली आहे। गाडीचा मालक बावनकुळेंचा मुलगा, मग एफआयआर मध्ये नाव का नाही असा सवाल राऊतांकडून उपस्थित करण्यात आलेला आहे।